दिवसांनी सोलापूर विधान परिषदेसाठी मतदानाला सुरुवात झाली। मतदान केंद्रावर मतदार यायला सुरुवात झाली। राजेंद्र राऊत यांचे भाऊ विजय राऊत मतदान केंद्रावर सध्या दाखल झालेले आहेत। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, काय सांगाल? वृषाली, आपण पाहतो की खरं तर राज्यभरामध्ये आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते। खरं तर एकूण 17 जागा ज्या आहेत त्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या होत्या, मात्र त्यातल्या 6 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध झाल्या आणि एकूण 11 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आणि हाय व्होल्टेज अशा निवडणुका ज्या जर का पाहायच्या झाल्या त्यामध्ये नाशिक जे आहे, नाशिकमध्ये सर्वात महत्त्वाची निवडणूक जी आहे ती घडामोड आपल्याला पाहायला मिळाली। खरं तर महायुतीमध्ये शेवटपर्यंत अगदी जो वाद होता महायुतीतल्या उमेदवारीवरून आणि बंडखोरीवरून, तो शेवटच्या क्षणी जो आहे तो शमलेला पाहायला मिळाला। याशिवाय आपण पाहिलं तर साताऱ्यामध्ये सुद्धा मोठी हाय व्होल्टेज निवडणूक जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळालेली होती। साताऱ्यामध्ये काल रात्रीच्या सत्रामध्ये शंभूराज देसाई, जे साताऱ्याचे पालकमंत्री आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत, यांनी अखेरच्या क्षणी उमेदवाराला जो आहे तो पाठिंबा देत या ठिकाणी महायुतीचाच उमेदवार निवडून येईल असा दावा केला आणि आमचं सर्व मतदान एकजुटीने होईल असा देखील दावा केलेला होता। आपण जर पाहिलं तर 2 ते 3 दिवसांपूर्वी शंभूराज देसाई यांनी याबाबत सूचक विधान केलेलं होतं की येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, हे विधान त्यांचं खूप चर्चेत राहिलं सातारा विधान परिषदेच्या बाबतीत। त्यानंतर धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।